इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला आणि तत्पूर्वी भारत आणि इराण दरम्यान चाबहार बंदराच्या विकासाचा एक करार झालेला आहे. रईसी यांच्या मृत्यूमुळे आता भारत आणि इराणचा हा करार पुढे जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. परंतु या कराराचे एकूण स्वरूप आणि इराणमधली एकूण परिस्थिती हे सगळं लक्षात घेतलं तर रईसी यांच्या या अपघाती मृत्यूचा या करारावरती कोणताही परिणाम होणार नाही. किंबहुना या करारामध्ये जे काही कालमर्यादा आहेत घालून दिलेल्या त्या कालमर्यादेतच चाबहार बंदराचा विकास आणि वापर हा होईल हे स्पष्ट आहे. नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी त्यांचे परराष्ट्रमंत्री आणि एक वरिष्ठ धार्मिक नेते यांचा इराणच्या उत्तरेला नुकताच हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. आता ती घटना आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलीही असेल आणि त्या बातम्याही आपण वाचल्या असतील. या रईसी यांच्या मृत्यूच्या आधी साधारण 2 आठवडे झालेले आहेत की भारत आणि इराणनं इराणमधल्या चाबहार बंदराच्या विकासासंदर्भामध्ये एक करार केलेला आहे. आपले केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल त्यासाठी इराणला म्हणजे तेहरानला गेलेले होते आणि तिथे आपण हा करार केला आणि 10 वर्षांसाठी चाबहार बंदर हे आता फॉर ऑपरेशन्स हे भारताकडे येणार आहे. भारतीय IGPT जी कंपनी आहे तर त्या कंपनीकडे चाबहार बंदराचं पूर्ण व्यवस्थापन पुढची 10 वर्ष राहणार आहे. अमेरिकेनं या करारावरती मोठ्या प्रमाणावरती आदळापट केलेली आहे आणि आम्ही निर्बंध लादू असं सांगितलेलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे जे प्रवक्ते आहेत सुदैवाने त्यांचं नाव सुद्धा पटेल असंच आहे, भारतीय वंशाचे आहेत, पण त्यांनी इशारा दिला. पण ते सांगताना त्यांनी इराणवरती निर्बंध लादू असं सांगितलं, पण तो इशारा भारत आणि रशियाला हा आहे. खरं तर चाबहार बंदर आणि त्याचं महत्त्व हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आपण ठेवायला पाहिजे. त्याच्यावरतीही आम्ही 100% एक एपिसोड करणार आहोत. आज ते जर बोलायचं ठरवलं तर 1-2 तास त्याच्यावरती बोलावं लागेल, म्हणून तो विषय आम्ही फक्त बाजूला ठेवतो आहे. पण रईसी यांच्या मृत्यूमुळे आता या कराराचं भवितव्य काय असा प्रश्न अमेरिकेतले काही वृत्तपत्र आहेत किंवा काही पाश्चिमात्य वृत्तपत्र आहेत ती उपस्थित करायला लागलीत. अगदी 2च दिवसात हा प्रश्न उपस्थित केला गेला आणि अर्थात एक बँडवॅगन त्याची इथे आपल्याकडे भारतातही आहे. त्यामुळे दिल्लीतही त्या स्वरूपाची काही एक चर्चा आता रईसी गेल्यानंतर हा करार होणार नाही वगैरे वगैरे अशी चर्चा अचानक सुरू करून दिली. म्हणूनच आधी या करारासंदर्भामध्ये आपण बोलायला पाहिजे. एकतर भाग असा असतो की जेव्हा 2 देश या स्वरूपाचा करार करत असतात त्यावेळेला अगदी भले एखादा राष्ट्रप्रमुख जरी असेल आणि तो कितीही लोकप्रिय म्हणा किंवा काही त्याचा जनमानसात कितीही काही स्थान असलं तरी जनरली अशा 2 देशांमधल्या करारावरती अशा घटनांचा लगेच परिणाम होतो असं नाही. एक्सेप्शन्स असतात परंतु असं होत नाही. त्यामुळे एकतर तो भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इराणचं जे एक काय ज्याला आपण पॉलिटिकल आणि प्रशासनिक स्ट्रक्चर आहे ते लक्षात घेतलं तर आपल्याला या कराराचं भवितव्य कळू शकेल. पण तत्पूर्वी काही गोष्टी, काही मनोरंजक गोष्टी म्हणून आपण म्हणायला हरकत नाही, त्या पण इथं मला असं वाटतं की सांगायला पाहिजे. म्हणजे हा प्रश्न का उपस्थित केला जातो आहे त्याला एक थोडा जिओपॉलिटिकल संदर्भ आहे, तो फक्त इथे सांगणं आवश्यक आहे. इराण हा शियाबहुल देश आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि इराणचे हे अध्यक्ष रईसी जिथे गेलेले होते तो अझरबैजान हा जो स्वतंत्र आता देश आहे तर हाही शिया बहुलच देश आहे.
मित्रांनो, परंतु या दोनही देशांमध्ये कमालीचे वितुष्ट आहे. शिया बहुल अझरबैजान आणि इराण यांचे संबंध कधीच एकसारख्या एका रेषेत राहिलेले नाहीत. किंबहुना सीमा जरी त्यांच्या लागून असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये वितुष्टच आहे. पण अझरबैजानला लागून असलेला आर्मेनिया हा संपूर्ण ख्रिश्चन बहुल देश, त्याचे इराणशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. आर्मेनियाला लागून असलेला तुर्कस्तान, त्याची एक छोटीशी सीमा इराणलाही लागून आहे. इराण आणि तुर्कस्तानचे संबंधही असे साधारणपणे चढउताराचे आणि थोडे वितुष्टाचेच आहेत. हे आपण एक संदर्भ. आणि इथे आपण कुठे असतो तर आर्मेनिया आणि अझरबैजान हे देश आपण समोर आणले तर अर्थात आपला काय अझरबैजानशी काही संघर्ष आहे अशातला भाग नाही, परंतु आर्मेनिया हा आपला आता एक डिफेन्स डील पार्टनर सुद्धा आहे. आर्मेनियाला आपण नुकतीच पिनाक ही जी आपली एक क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती विकलेली आहे आणि आणखी काही शस्त्रास्त्र आपण देणार आहोत. म्हणजे अझरबैजान आणि आर्मेनियाच्या संघर्षामध्ये आपला भर हा नेहमी आर्मेनियाच्या बाजूला राहिलेला आहे आणि इराण सुद्धा आर्मेनियालाच मदत करतो. व्हायसे वर्सा शिया बहुल अझरबैजानला इस्रायल नेहमी पाठिंबा देत आलेला आहे आणि त्यांना शस्त्रपुरवठा सुद्धा इस्रायलच करत आहे. हे चित्र डोळ्यासमोर तुम्ही आणलं तर गमतीशीर वाटेल अशी हे आहे. यातला न दिसणारा एक पार्टनर म्हणजे अर्थातच अमेरिका आहे. मग अमेरिका आणि इराणचे संबंध आपल्याला माहिती आहे कायम ताणलेले. म्हणजे 1970 नंतर, म्हणजे तिथे जी 77ला क्रांती झाली आणि खोमेनी सत्तेवर आले आणि त्याच्यानंतर मग ते 44 दिवसांचं अमेरिकी नागरिकांचं ओलीस नाट्य असेल किंवा पुढे सगळा जो संघर्ष आपण बघितला. परंतु वरवर जरी कितीही हा संघर्ष आपल्याला दिसत असला तरी सुद्धा वेळोवेळी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचे कायम हे एक देवाणघेवाणीचे संबंध कायम राहिलेले आहेत. त्याची दृश्यमानता आपल्याला कायम दिसेल. म्हणजे इराण आणि इराक हा जो संघर्ष 80 ते 88 झाला आणि पुढेही झाला, म्हणजे आखाती युद्ध झालं, तर त्यावेळेला इराकमधल्या सद्दामच्या सत्तेला हटवण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेने इराणला शस्त्रपुरवठा केलेला होता. इराण कॉन्ट्रा डील नावाने 1990च्या दशकात तो एक स्फोट झालेलाच होता आणि तेव्हा ते म्हणजे 1986-87ला ते उघडकीस आलेलं होतं आणि त्याच्यावरून गोंधळही मोठा झालेला होता. पण अमेरिका अशा पद्धतीने इराणला मदत करते आहे असंही झालेलं होतं. पुढे अमेरिकेने आयसिसचं भूत उभं केलं आणि ते जेव्हा इराकमध्ये घुसायला लागलं तेव्हा इराणी एकदम सावध झाले आणि त्यांनी या आयसिसला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आघाडी उभी केली त्यांच्या सगळ्या या फोर्सेसशी. मग हिजबुल्ला गट आहे किंवा हेही, तर त्या सगळ्या गटांचा वापर करून इराणनं आयसिसचा बिमोड करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग दिलेला आहे. पण ते करताना अमेरिकेनेच पुन्हा इराणला काही मदत केलेली होती, अर्थात शस्त्रास्त्रांची वगैरे, तर तेही काही लपून राहिलेलं नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा जेव्हा अध्यक्ष होते तर त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये तर त्यांनी इराणबरोबर थेट करारच केलेला होता आणि त्यावेळेला मग इराण आणि अमेरिकेचे संबंध हे खूप नॉर्मल होतील असं मानलं जात होतं. इराणवरचे निर्बंध हटले, अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरती पैसाही तिथे काही प्रमाणात आणलेला होता, काही गुंतवणुकीची आश्वासनं दिलेली होती. अर्थात त्यामुळे सौदी अरेबिया आणि अन्य जे देश, अरब देश आहेत, ते मात्र कमालीचे अस्वस्थ झालेले होते. आणि ट्रम्प आल्यानंतर मात्र ट्रम्प यांनी संपूर्ण काटाच फिरवला. सौदी अरेबिया किंवा या सगळ्या संघर्षात पडण्यापेक्षा अमेरिका फर्स्ट हे आमचं धोरण आहे आणि जगानं जगाचं बघावं अशीच भूमिका जवळपास त्यांनी घेतलेली होती. अर्थात ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इराणवर काही हल्ला केला किंवा असं काहीच झालं नाही. त्यांच्या काळात इराणाबरोबरचे संबंध ताणले गेले असंही काही फारसं नाही आहे. परंतु ट्रम्प यांच्या काळामध्ये इराणची अर्थव्यवस्था जवळपास कोलॅप्स व्हायच्या मार्गावर आलेली होती. पण बिडेन आल्यानंतर मात्र पुन्हा छुप्या मार्गाने अमेरिकेने इराणशी संबंध वाढवायला सुरुवात केलेली आहे. आणि आत्ता बघितलं असेल तर गेल्या 4 महिन्यांपूर्वी $9 बिलियन मदत वेगवेगळ्या पद्धतीने बिडेन प्रशासनानं इराणला केलेली पण आहे. म्हणजे हे मी एवढ्यासाठी सांगतोय की हा बॅकड्रॉप खूप मोठा आहे. म्हणजे अनेक गोष्टी अद्याप मला तुम्हाला सांगताही आलेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे एकीकडे आखाती राजकारण आहे, दुसरीकडे अमेरिकेचे हितसंबंध आहेत
आणि अमेरिका आणि इराण यांच्यातले संबंधांमधले वितुष्ट म्हणा किंवा हे सगळं आहे, इस्रायलसारखा एक घटक तिथे आहे, असं सगळं असताना सुद्धा इराणबरोबर आपण हा करार केला. अर्थात त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा काउंटर पार्ट हा रशिया आहे. म्हणजे मध्य आशियाई प्रजासत्ताकांमध्ये जातानाच आपल्याला रशियाबरोबर सुद्धा व्यापार करणं सुलभ होईल यासाठी आपण हा करार केला. आणि खरं सांगायचं तर ते इकॉनॉमिक रिसर्जन्स म्हणून या कराराकडे बघायला पाहिजे. आत्ता जो जागतिक व्यापार सगळा होतो आहे तर त्याच्यामध्ये सुएझ कॅनाल हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक मानला गेलेला आहे आणि तो आहे सुद्धा. म्हणजे युरोपातून तुम्हाला जर अरबी समुद्र किंवा आग्नेय आशियाकडे जायचं असेल तर सुएझ कॅनाल अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जगाच्या एकूण जागतिक व्यापारामध्ये सुएझ कॅनाल आणि हा सगळा रूट हा खूप बिझी मानला जातो. सुएझ कॅनाल आणि या सगळ्या परिसरामध्ये सध्या जे काही सुरू आहे किंवा गेल्या काही कालखंडामध्ये जे घडतं आहे, घडलेलं आहे, मग तिथे सुदानी चाचे असतील किंवा काही सोमाली चाचे असतील तर त्या सगळ्यांना हाताशी धरून तिथे त्या व्यापारावरती काही निर्बंध आणले जाऊ शकतात हे लक्षात आल्यानंतरच खरं तर किंवा त्याच्याही आधीपासून एक पर्यायी मार्ग असला पाहिजे. त्याच्यासाठी जी काही आखणी ही होत होती आणि त्यात चाबहार हे अत्यंत महत्त्वाचं बंदर आणि त्या अनुषंगाने एक इंटरनॅशनल ट्रेड रूट दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रेड रूट, तर तो डेव्हलप करायसाठी रशिया, भारत, इराण असे काही काउंटर पार्ट्स एकत्र आले आणि त्यांनी हा सगळा केलेला आहे. म्हणजे हा जर ट्रेड रूट जर पूर्ण झाला तर सुएझ कॅनॉलपेक्षा सुद्धा हा अधिक महत्त्वाचा होईल, कारण त्याचे दोन फाटे असणार आहेत. एक म्हणजे इराणमधून तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान वगैरे हे पूर्वेकडची सगळी जी प्रजासत्ताक आहेत, उझबेकिस्तान म्हणा का ताजिकिस्तान म्हणा, आणि तिथून रशियात जाणं. आणि दुसरा फाटा हा अझरबैजान, अर्मेनिया, तिथून तुर्कस्तान, युक्रेन म्हणजे युरोपात युक्रेन म्हणजे पूर्व युरोपामध्ये जाणं, असे हे मार्ग असतील. अर्थात हे झाल्यानंतर सुएझ कॅनलची तेवढी गरज ही राहणार नाही आणि एक पर्यायी मार्ग हा इथे उभा राहील आणि या सगळ्या मधल्या टापूला इकॉनॉमिक रिसर्जन्सची मोठी संधी मिळेल. आणि तेच नेमकं म्हणजे एकदा हे जर रूट तयार झाले आणि ते जर वापरात आले तर अर्थातच या रूट्सवरती भारत, रशिया अशा देशांचं प्राबल्य राहणार आहे. म्हणजे आत्ता जागतिक व्यापारावरती अमेरिकेचं जे वर्चस्व आहे ते परस्पर संपून जाईल किंवा ते खूप कमी होईल. मात्र बाजारामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारत, रशिया, इराण असे काही नवे भिडू हे इथे आव्हान देऊन उभे राहतील. अमेरिकेला नेमकं तेच नको आहे, अमेरिका आणि डीप स्टेटला नेमकं तेच नको आहे. त्यामुळेच हा करार होऊच नये म्हणून आधी प्रयत्न केले गेले आणि आता हा करार झाल्यानंतर निर्बंध किंवा अशा अनेक गोष्टी किंवा ते हाणून पाडण्यासाठी अमेरिका आता जंग पछाडली आहे. अर्थात त्याचा रईसी यांच्या निधनाशी किंवा मृत्यूशी काही संबंध आहे असा अद्याप तरी दिसलेला नाही आहे. फक्त लागूनच्या घटना म्हणून मग संशयाचं भूत उभं केलं जातं आहे. आता थोडं इराणचं स्ट्रक्चर आपण ज्याला आपण पॉलिटिकल अँड म्हणजे आपण ज्याला प्रशासकीय गव्हर्नन्स अँड पॉलिटिक्स असा जर आपण भाग लक्षात घेतला, खाली बघायची गरज नाही, त्यांची ही निर्णय प्रक्रिया होते कशी असं जर आपण बघितलं तर इराणमध्ये सर्वोच्च नेता हे अयातुल्ला खोमेनी आत्ता आहेत. एक सर्वोच्च नेता आहे, त्याच्या हाताखाली दोन मंडळं आहेत, एक एक्सपेडेन्सी आणि दुसरं गायडन्स अशी त्यांची नावं आहेत. तर गायडन्स काय तर गव्हर्नन्ससाठीचा गायडन्स आणि एक्सपेडेन्सी जे एक विभाग आहे त्याच्यामध्ये 16 मेंबर असतात आणि गायडन्स या काय काउन्सिल जे आहे त्या काउन्सिलमध्ये 12 मेंबर्स असतात. तर हे एक्सपेडेन्सीमध्ये अर्थात गव्हर्नन्समधलेच लोक असतात, पण ते पूर्णपणे तो सर्वोच्च नेता जो आहे आता खामेनेई आहेत, तर ते सगळे ते 16 मेंबर्स सिलेक्ट केलेले असतात. आणि प्रशासनामध्ये आणि या सर्वोच्च मंडळामध्ये कुठेही काहीही संघर्ष उभा राहू नये याची पूर्ण काळजी हे एक्सपेडेन्सी काउन्सिल घेत असते. आणि गायडन्स काउन्सिल जे आहे तर ते सरकारला आणि खामेनेई म्हणजे आता सर्वोच्च नेतृत्व जे आहे, एक्सपेडेन्सी जी आहे, पार्लमेंट जी आहे, तर अशा वेगवेगळ्या आघाड्यांवरती कुठली धोरणं राबवायची कुठली राबवायची नाहीत, म्हणजे इकॉनॉमिक असेल, सोशो पॉलिटिकल असेल, त्या सगळ्या स्वरूपाची सगळी, तर त्याच्या संदर्भामध्ये गाईड करणं आणि त्या अंमलबजावणी करणं अशा पद्धतीनं हे असतं. बरं, इराणमध्ये सुद्धा निवडणूक होते आणि इराणचे अध्यक्ष, पंतप्रधान वगैरे हे सगळे लोकच निवडून देतात. ही वस्तुस्थिती आहे, परंतु ती एकमेव नाही. इराणमध्ये अध्यक्षपदासाठी तुम्हाला उभं राहायचं असेल तर त्याच्यासाठी
या गायडन्स काउन्सिलची तुम्हाला मान्यता असावी लागते. अनलेस अँड अंटिल दिस गायडन्स काउन्सिल काय लेजिटिमेट्स यू टू बी अ प्लेयर, तुम्ही उमेदवार म्हणून तुम्हाला जोपर्यंत ते मान्यता देत नाहीत तोपर्यंत तुम्ही या निवडणुकीत येऊच शकत नाही, अशी ही रचना आहे. त्यामुळे आता जेव्हा हा चाबहारचा करार केला गेला तो या सगळ्या प्रोसेसमधून गेलेला आहे. म्हणजे तो पार्लमेंटमध्ये आला, पार्लमेंटमधून तो गायडन्स काउन्सिलकडे गेला, गायडन्स काउन्सिलनी मग त्याचा अभ्यास केलेला असणार आहे. मग त्यातले अनेक विषय हे तिथे म्हणजे त्याची चर्चा झालेली असणार आहे. आणि या सगळ्यानंतर अर्थात आयातुल्ला खामेनेई जे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या मंजुरीशिवाय मुळात हा पुन्हा करार करा म्हणून संसदेत आलेलाच नाही किंवा येणं शक्यही नाही. म्हणजे इतक्या सगळ्या प्रोसेसमधून जो करार झालेला आहे तो केवळ अध्यक्षाच्या निधनामुळे किंवा मृत्यूमुळे केराच्या टोपलीत टाकला जाईल असं अजिबात होणार नाही. म्हणजे या पुढच्या काळामध्ये आता रईसी नंतर जे कोणी पुन्हा अध्यक्ष येतील तर त्यांना या करारानुसार अनेक गोष्टी कराव्याच लागतील आणि इराण ते करेल. कारण या करारामुळे एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा यातला की आत्ता इराणमध्ये कोणत्याही कंपन्या कोणतेही देश येऊन गुंतवणूक करत नाही. त्यांची अडचण आत्ता बेसिकली ती आहे. म्हणजे नुसतंच तेल विकून पैसे मिळतील तर त्या पैशातून समृद्धी निर्माण होणार नाही, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपण आता दुबई बघूया, सौदी अरेबिया बघूया किंवा असे शेजारचे जे आखाती देश आहेत आपण जर ते बघितलं, आता दुबईत तेल नाही आहे पण अबुधाबीत तेल आहे. तर या सगळ्या पट्ट्यामध्ये अगदी इराणच्या आखाताला लागून असलेला असा सगळा प्रदेश आहे, आखाती प्रदेश. तर इथं जगभरातले गुंतवणूक आलेले आहेत. जगभरातून गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक घेऊन येतात, तिथे गुंतवणूक करतात आणि त्यातून त्या गुंतवणुकीचं आणि आर्थिक समृद्धीचं एक चक्र सुरू आहे. याचं कुठलंही पर्कोलेशन हे इराणमध्ये नाही आहे. त्यामुळे नुसतंच तेल विकून इराणला फायदा होणार नाही. इथे जर परदेशी कंपन्या यायच्या असतील तर तशा स्वरूपाचं काही इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागेल, ते आधी उभं करावं लागेल आणि तशी एक पॉलिटिकल विलपॉवर दाखवावी लागेल. दुसरं म्हणजे की इराण हा म्हणजे पॉलिटिकली स्टेबल आहे, सोशली सुद्धा तो सेक्युअर्ड अँड स्टेबल आहे असं एक चित्र काहीतरी उभं करावं लागेल किंवा ते दाखवावं लागेल. म्हणजे तो जोपर्यंत विश्वास हा गुंतवणूकदारांना परदेशातल्या दिला जाणार नाही तोपर्यंत सुद्धा तिथे गुंतवणूक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणून तिथे गुंतवणूक येणार नाही. म्हणजे याही टप्प्यावरती इराणला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग इथे रईसी असतील किंवा नसतील इराणला हे करावंच लागणार आहे. आणि हे इराणचं सर्वोच्च नेतृत्व जे आहे किंवा त्यांची एक्सपेडन्सी काउन्सिल असेल किंवा गायडन्स काउन्सिल असेल तर त्या सर्वांना याची यथायोग्य जाणीव आहे आणि त्या दृष्टीनंच ते पावलं गेले काही काळ टाकत आहेत. म्हणजे जेव्हा ओबामा यांच्याबरोबर खामेनेई यांनी करार केला तर त्याही वेळेला अमेरिकी कंपन्यांनी इराणमध्ये गुंतवणूक करावी यासाठी खामेनेई प्रयत्नशील होतेच. सो एक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल एक रियालिटी ही त्याही नेतृत्वाला माहिती आहे. आणि आता जर या सगळ्या इकॉनॉमिक रिसर्जन्समध्ये आपण बॅकबोन ठरणार असू तर इराण त्यातून बॅकआउट होऊ शकतो का? तर तशी कुठलीही शक्यता नाही. आपण एक असं धरू की खरंच म्हणजे त्या रईसी आता त्यांचा मृत्यू कसा झाला याच्यावरती वाद आहेत. म्हणजे ते खराब हवामान होतं म्हणून ते हेलिकॉप्टर कोसळलं, मग ते एकच कसं कोसळलं, बाकीची दोन का नाही कोसळली त्यांच्याबरोबरच्या लोकांची, असाही एक प्रश्न आहे. मग त्याच्यावर ते काय कोणी कसला मारा करून ते पाडलं का वगैरे वगैरे. आता त्यातलं अद्याप सिद्ध काही झालेलं नाही. पण उद्या ते सिद्ध झालं म्हणून सुद्धा हा करार काही बासनात या कारणांसाठी टाकला जाणार नाही. म्हणजे त्याचे पॉलिटिकल फॉलोआउट्स जे असतील म्हणजे असं धरून चला की खरंच इस्रायलने तो अटॅक केला आणि ते रईसी गेले असं असेल तरी इराण आणि इस्रायल असा संघर्ष होऊ शकेल. पण त्याच्यामुळे या कराराला बाधा येण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही आणि तसं होणारही नाही. एक मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की इराण आणि इस्रायल यांचे संबंध हे असे खूप, आत्ता आपण एक बघितलं गेल्या महिनाभरापूर्वी इराणनी इस्रायलवरती काही हल्ले केले आणि ते एकदम इस्रायलने ते सगळं मोडीत काढलं असं जे आहे. पण त्याच्या 4 दिवस आधीच खरं तर एक बातमी
ही रॉयटर्स किंवा अन्य काही यांनी दिलेली होती की स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीनही देशांच्या प्रतिनिधींची एक बैठक होऊन गेलेली होती. सो बॅकडोर चॅनल्समध्ये या सगळ्या गोष्टी सुरूच असतात. त्यामुळे आता रईसी यांच्या निधनामुळे किंवा मृत्यूमुळे हे काही अशा स्वरूपाचे जे करार इराणनी केलेले आहेत, मग रईसी यांच्या अगदी त्यांचा लेटेस्ट दौरा जो होता तो पाकिस्तानला ते गेलेले होते. त्यांनी पाकिस्तानबरोबरही काही करार गुंतवणुकीसंदर्भातले केलेले आहेत, तर तेही करार हे अंमलात येतील आणि तसाच चाबहारचा करारही अंमलात येईल आणि पुढची 10 वर्ष हा चाबहार बंदर आणि तो सगळा परिसर याच्यावरती आपल्या भारतीय कंपन्यांचं वर्चस्व असेल आणि ते बंदर हे पूर्णपणे आपल्या ताब्यात असेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे याबाबतच्या अपप्रचाराला आपण बळी पडण्याचं कुठलंही कारण नाही. म्हणूनच हे सगळे मुद्दे आपल्यासमोर आम्ही मांडतो आहोत. मित्रांनो, आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.